जय भीम जय भारत. सक्षम मराठी पांढऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारतमध्ये स्वागत करतो आहे. आपण आहोत नागपूरच्या संविधान चौकामध्ये आणि आज इथं परत एक मोर्चा इथं आलेला आहे, ज्यांचा बेमुदत मोर्चा इथं यांनी सुरू केलेला आहे. महाराष्ट्र राज्य वनीकरण वन विभागमध्ये आपण बघा जंगलामध्ये जेव्हा जातो तेव्हा रोपवाटिका दिसतात आपल्याला. या मग जे वन विभागाचे रक्षक असतात त्यांना संरक्षण देणे, त्यांना सपोर्ट करणे व वन विभागामध्ये झाडे लावणे, जगवणे व नर्सऱ्यांमध्ये जे झाडे दिसतात आपल्याला ती झाडे लावणे व जगवण्याचं कार्य यांच्या माध्यमातून केलं जातोय. यांची मागणी आहे की 240 दिवस ज्यांनी रेग्युलर काम केलं त्यांना कायमस्वरूपी करावं, असं यांच्या मागणीला धरून आज इथं हे संपावरती बसलेले आहेत. जाणून घेऊया यांच्या मागण्या काय आहेत व काय आहे यांचं समोरचं नियोजन. काही दिवस झालेल्या वन कामगारांना कायम केलेच पाहिजे. पुन्हा तानात राहणारे वनमजूर हे बरेच कालावधीत कार्यालयात सुद्धा काम करतात. एक रोजंदारी मजूर कार्यालयातले एका लिपिकाचं काम करतो. एक मजूर जंगलाचे संरक्षण करतो. लहानपणापासून झाडाला मोठे करणे हे वन कामगारांचे काम असून त्यांना कायम करायची मागणी आमची वनमंत्र्याकडे असून वनमंत्र्यांना जाग येत नाही. आमच्या मागण्या का होत नाही? आमदार खासदारांना तुम्ही 5 वर्ष सेवा केल्यानंतर पेन्शन देता, आम्हाला का पेन्शन देत नाही? अशा विविध प्रकारच्या आमच्या मागण्या प्रलंबित आहे. या बाबतीत मुनगंटीवार साहेबांना जाग यावी ही सर्वांची अपेक्षा आहे आणि मुनगंटीवार साहेबांना जाग येईल असं आमच्या वन कामगारांना नेहमी वाटते. पण मुनगंटीवार साहेब तिथे झोपलेले आहेत. त्यांना जागी करावं. आमचा जो प्रस्ताव आहे अद्याप PCCला माहित नाही. 3339 कामगार प्रलंबित आहे. ही माहिती अद्याप कार्यालयात नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आम्ही शासनात सांगू इच्छितो जेथपर्यंत आमचा कामगार आहे तुमचं वनाचं संरक्षण होणार नाही. रोजंदारी मजुरांचे 4-4 महिने पगार होत नाही. कसे काय ते आपली उपजीविका करणार? त्यांना घरी लेकरं बाळ आहेत, मुलं आहेत, त्यांचे शिक्षण पाणी आहे. एवढ्याशा छोट्याशा पगारावर 7-8 ते 10,000 पर्यंत बऱ्याच ठिकाणी पगार आहे डेली विजेचा. त्यातून यांची उपजीविका कशी होईल? आमदारांचे पगार तुम्ही भरपूर संख्येने वाढवता, मग आमच्या गरीब कामगारांचे कष्टकऱ्यांचे का वाढवत नाही? त्याबद्दल आमची शासनाचा खेद करतो आम्ही. कामगार एकट्याचा असं कसा देत नाही? असं कसं राहत नाही? लाल पागोटी गुलाबी शेला वनमंत्री मेला त्याच्या माहितीला चला. लाल पागोटी गुलाबी शेला वनमंत्री मेला त्याच्या माहितीला चला. महाराष्ट्राचे वनमंत्री मुनगंटीवार साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री नागपूरचे रहिवासी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही वन कामगारांचा कथा सांगून कितपत आमच्या मागण्या मान्य करतात हे आमचं शिष्टमंडळ गेल्यावर आम्हाला समजेल. 1994 आमचे अपॉइंटमेंट आहे. ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात त्यावेळेस महाराष्ट्राला झिरो बजेट लागू केलं. झिरो बजेट लागू केल्यानं आम्हाला 6 महिन्यामध्ये आम्हाला कामावून कमी केलं. कमी करत असताना 1 महिन्याचा मोर्चा पगार, 1 महिन्याचा चालू पगार देऊन लेखी कागद देऊन गेल्यानं असे 224 लोक कामावून कमी केले. 224 लोक हायकोर्टाला गेले. हायकोर्टाने असा निकाल दिला आमच्या बाजूला की जैशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वैशी परिस्थिती त्या पगारावर ठेवा. त्या पगारावर ठेवल्याच्या नंतर साहेब 10 वर्षाखाली आमचा निकाल लागला की ज्या तारखेला लागलाय त्या तारखेपासून सलग 5 वर्ष झाले त्या कामगाराला सेवेत कायम करा आणि त्याला पेन्शन लागू करा असा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने निकाल आहे सर.
नाही नाही साहेब, आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेले आहोत साहेब. असे 294 लोक आम्ही कोर्टातले आहोत साहेब. 1994 कोर्टात गेलेले आहेत. कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे साहेब. काही लोक आता 10 मिनिटाखाली एक माणसाला अटॅक आला साहेब, पोलीस गाडीमध्ये घेऊन गेले. आपण पाहतात सक्षम भारत टीव्ही. बघूया या आंदोलनाचं शेवट काय होत आहे आणि यांच्या मागण्या सरकार मान्य करून घेतो की नाही. अशाच नेहमी वारंवार सगळ्या बातम्या नेहमी बघण्याकरता SB टीव्हीला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.